छीन टपाक डमडम, छीन टपाक डमडम, छीन टपाक डमडम। नमस्कार मंडळी, शेतीचं खरं चित्र दाखवणाऱ्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण पुन्हा एकदा बोलणार आहोत महाराष्ट्रातील शेतकऱ्यासमोरील उभ्या असलेल्या एक मोठ्या संकटाबद्दल। ती म्हणजे दुबार पेरणी संकट। पाऊस थांबलाय, बी उगवलं नाही, जमीन कोरडी पडली, कसंबसं करून तेवढे पेरले, तेवढे आता पाण्याअभावी ऊस करते। मग शेतकऱ्यांच्या हाती उरतं फक्त नुकसान। या संपूर्ण विषयी आपण माहिती देणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर चॅनलवर नवीन असाल तर ॲग्रीटेक विनोद या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मराठवाड्यामध्ये खरीप हंगामाची सुरुवात जेमतेम झाली। मे महिन्यात कधी नाही ते दो पाऊस बरसला। शेतकऱ्यांच्या रानाच्या मशागती पण करता आल्या नाहीत। बरोबर तब्बल 15 दिवस पावसाने चांगल्या प्रकारे हजेरी लावली। जूनमध्ये सगळीकडे पावसाने हजेरी लावली। कसंबसं करून शेतकऱ्यांनी काही प्रमाणात पेरणी केली आणि काही जणांना पेरणी करता नाही, पाऊसच नंतर गायब झाला। त्यानंतर पाऊस नसल्यामुळे जमिनी कोरड्या पडल्या। उगवलेली पिके दुष्काळात गेल्यासारखं वाळत आहेत। म्हणून इथे पुढे सुरू झालं ते मेन कारण म्हणजे दुबार पेरणीचं संकट। दुबार पेरणी म्हणजे शेतकऱ्यांचा खर्च दुप्पट येतो। यात दुबार पेरणी म्हणजे सर्व खर्च दुप्पट येतो। कसंबसं करून शेतकऱ्यांनी काही पिके पेरली व ती वाळू लागली। तोंडाशी आलेला घास पाऊस परत हिरावून नेतो काय, अशी शेतकरी वर्गाची अवस्था झाली। दुबार पेरणी म्हणजे दुप्पट खर्च, बी, खत, मशागतीचा खर्च। पहिलीच पेरणी जी जूनमध्ये शेतकऱ्यांनी केली ती कर्ज काढून कसं तरी पेरणी केली। परत पेरणी करायची म्हणजे एक मोठं संकट। बी कसं आणायचं, त्यात खताचे भाव वाढलेले आणि परत पेरणी करायचं म्हणलं की मशागत तर करावी लागणार ना। यात पाऊस थांबला, त्यानंतर उगवलेलं थोडंफार तर काही उगवलंच नाही। आता परत साहेब तुम्हीच सांगा, पैसे आणायचे कुठून? पहिलीच पेरणी करताना बँकेकडून कर्ज, एखाद्या बँकेने नाही दिलं खाजगी सावकाराकडून कर्ज काढून कसं तरी पेरणी केली। आता परत पेरणी व पीक जे उगवलेलं आहे ते पीक करपून गेलं तर कर्ज फेडायचं कसं? खरं तर शासनाने दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे, पण शेतकऱ्याकडे लक्ष देतंय कोण? आपले प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी ज्या आमदाराला निवडून दिले ते आमदार हाणामारी आणि भांडणं करतात विधानसभेत। शेतकऱ्यांचा प्रश्न मांडायला कोणाकडे वेळच नाही आणि त्यात सरकार झोपा काढतंय। मदत मागायची तरी कोणाकडे? खरं तर दुबार पेरणी म्हणलं की या काळात शेतकऱ्यांचा धीर सुटतो। आता दुबार पेरणीसाठी योग्य बियाणे मिळणे सुद्धा मोठे शेतकऱ्यापुढे आव्हान आहे। बाजारात चांगल्या प्रतीचा बियाणे खूप महाग आहे। वरून मोठ्या प्रमाणात बोगस कंपन्या शेतकऱ्याची फसवणूक करत आहेत व त्यांना डुप्लिकेट बियाणे देत आहेत। आलेला खर्च करून कशी तरी पेरलेली पिके वाचवायचा तर कसा, हा सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे। आणि त्यात पावसाने 15 दिवसापासून दडी मारलेली आहे आणि जी पिके आलेली आहेत ती मोठ्या प्रमाणात सुकत आहेत। ती कशी तरी भिजवून थोडंफार पाणी देऊन कसं तरी वाचवता येईल याकडे शेतकरी वर्ग वळत आहे। पण त्यात सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे विजेचा प्रश्न। मग पाणी आहे पण लाईट अभावी
मोटर चालू केल्यानंतर लगेच लाईट चालत नाही. कधी या झोपलेल्या सरकारला जाग येणार, कधी बोलण्यात वेळ घालणार आहे. या सगळ्या गोष्टी होत असताना पावसाळी अधिवेशनात एकही मुद्दा शेतकऱ्याच्या संबंधात मंत्र्यांना, आमदारांना बोलायला वेळ नाही. आणि त्यात आपले निर्लज्ज सरकारमधील एक निर्लज्ज कॅबिनेट मंत्री, कृषी मंत्री चक्क तो शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून थेट रमी खेळण्यात व्यस्त आहे. आता अपेक्षा तर ठेवायची कोणाकडून? या कृषी मंत्र्याला थोडीशी पण शेतकऱ्याची जाण नाही. कधी या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विचार होणार का? फक्त इलेक्शनपर्यंत, फक्त इलेक्शन पुरतं शेतकऱ्या सध्या शेतकरी हा कोणत्या संकट आहे? एकतर पाऊस वेळेवर नाही आहे आणि त्यात पावसाने दडी मारली आहे. करपलेली पिकं आहेत, काही ठिकाणी उगवलेली पिकं नाही आहेत. तो त्याविषयी चर्चा करायची सोडून हे महाशय चक्क अधिवेशनात रमी सर्कल खेळत आहेत. ह्यांना थोडी तर शेतकऱ्याची जाण आहे का? या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कधी विचार होणार आहे? का शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर फक्त विचार करणार आहेत का? पुन्हा श्रद्धांजली व्हायला येणार आहेत का सरकार हे? का फक्त कोणत्या पण गोष्टी कागदपत्री होणार आहेत? अशा वेळेस सरकारने तातडीने या शेतकऱ्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देणं गरजेचं आहे. का फक्त सरकारने घोषणा करायची आणि शेतकऱ्यांनी फक्त दिवसेंदिवस फक्त वाटच बघायची का? पण आता अपेक्षा तर कोणाकोण ठेवायची? यांना तर या गोष्टीवर बोलायला, विचार करायला वेळच नाही. सरकारमधील मंत्री भांडणे करतात, वेळ घालवत आहेत. खरं तर सरकारने तात्काळ सगळ्या अटी शर्ती न ठेवता लवकरात शेतकऱ्यांना या दुबार पेरणीसाठी कशाप्रकारे मदत मिळेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे. कारण सुरुवातीला जूनमध्येच शेतकऱ्यांनी कसंबसं करून इकडून तिकडून पैशाची ॲडजस्ट करून बियाणं, खताची खरेदी करून पाऊस येईल अशावर पेरणी केलेली आहे. पण त्यात हे हवामान खातं योग्य अंदाज देत नाही. योग्य अंदाज नसल्यामुळे शेतकऱ्यांना या संकटांना दरवर्षी सामना करावा लागतोय, मुख्यत्वे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी. कारण मराठवाड्यातील हा भाग दुष्काळाच्या छायेत आहे सारखा. म्हणून इथले शेतकरी नद्याजोड प्रकल्प द्या म्हणतोय, पण सरकारला याचं काही देणे घेणे नाही. खरीप हंगाम वाचवायचा असेल तर सरकारने तातडीने पावले उचलावी लागतील. पीक विमा जो सर्वे आहे तो लवकर सुरू करावा. दुबार पेरणीसाठी प्रत्येक शेतकऱ्याला अनुदान देणं, त्यात शेतकऱ्यांना खत व बियाणे मोफत द्यायला हवीत. जमिनीत ओल नाही म्हणून डोळ्यात पाणी येतंय, पण या वेदनेचं कुणालाच काहीच वाटत नाही. सगळे आहेत AC मध्ये बसलेले, त्यांना शेतकऱ्याचं काही देणं घेणं नाही. खरं तर शेतकरी वाचला पाहिजे यासाठी शासनाने एक चांगल्या प्रकारच्या उपाययोजना आणि लवकरात लवकर या दुबार पेरणीसाठी लवकरात लवकर मदत केली पाहिजे. ज्या भागात पाऊस नाही त्या भागात कृत्रिम पाऊसचा प्रयोग करता येईल का? त्या भागात खरंच गरज आहे का? याचे पण शासनाने माहिती घेतली पाहिजे. त्या भागांना भेट दिली पाहिजे. त्या ठिकाणी पिकं उगवलेत का आणि कशाप्रकारे पिकं आहेत, पिकांना काय करता येईल यासाठी पण प्रयत्न करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही या गोष्टी फक्त AC मध्ये बसून चर्चा करणार आहेत का? जेव्हा स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर याचा कधी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी या सरकारला जाग येणार आहे? या अधिवेशनात मुख्य विषय हा शेतकरी पाहिजे होता, पण हा विषय तर दूरच राहिलेला आहे. ज्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कर्जमाफी आहे, पेरणीपासून दुबार पेरणी संकट आहे, याविषयी चर्चा व्हायला पाहिजे होती.
एका तरी आमदाराकडून याविषयी चर्चा व्हायला पाहिजे होती, पण याविषयी काहीही चर्चा झालेली नाही. शेतकरी फक्त हा उत्पादनासाठी नाही आहे, तो देशाचा पोशिंदा आहे. त्यात शेतकऱ्याचं जीवन वाचवणं सरकारचं हे कर्तव्य आहे. सरकारने या शेतकरी वर्गाला वाऱ्यावर सोडलेलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर शेतकरी हा दुबार पेरणीच्या संकटात आहे. कशा प्रकारे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळेल याविषयी सरकारने लवकरात लवकर उपाययोजना कराव्या व शेतकऱ्याला धीर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बघूया आता सरकार नेमकं काय उपाययोजना करते याविषयी. धन्यवाद.